नमस्कार शेतकरी मित्रांनो. पीक विम्या संदर्भातची एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बाब ही समोर निघून आलेली आहे. ती म्हणजे 11,07,26,278 कोटी रुपयांचा, त्याचबरोबर शेतकरी संख्या 1666 ह्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा खात्यावर मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये कुठल्या जिल्ह्यांमध्ये ही रक्कम व शेतकरी संख्या निर्धारित करून वाटप होण्यात आलेली आहे हे आपण व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. यामध्ये 3 ते 4 जिल्ह्यासंदर्भातचे अपडेट आहे. ते जिल्हे कुठले आहेत व रक्कम कधी खात्यावर जमा होणार आहे ह्याच्या संदर्भात सविस्तरपणे आपण अपडेट व्हिडिओच्या माध्यम जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलवरती. चॅनलला अद्यापही लाईक, सबस्क्राईब व शेअर केले नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जे काही बेल आयकनचं बटन दिसते त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांच्या संबंधित पीक विमा व इतर योजनांसंबंधित सर्वात फास्ट अपडेट तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला भेटून जाईल. तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा शेतकरी मित्रांनो, खरीपाचा पीक विमा बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये 24 पर्यंतचा वाटप झालेला आहे. ह्या व्यतिरिक्त आता आपण रेग्युलरमध्ये जे आपले मेन जिल्हे आहेत म्हणजे संभाजीनगर असेल, परभणी, हिंगोली, नांदेड, त्याचबरोबर विदर्भाचा काही भाग हा आपण व्हिडिओत कव्हर करतो. पण ह्या व्हिडिओमध्ये थोडंसं नवीन आहे, ह्या जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त देखील थोडीफार आपल्याकडे अपडेट निघून आलेली आहे. तर बघा यामध्ये 11,07,26,278 एवढा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तो म्हणजे 1666 शेतकरी हे ह्याच्यामध्ये पात्र आहेत. तर यामध्ये बघा हा पीक विमा नेमका कशाचा आहे? हा आहे फळपीक विमा. फळपीक विमा तुमच्या खात्यावर जमा व्हायला आता हे 1666 शेतकरी कुठले आहेत बघा. आता जिओ टॅगिंग मार्फत ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली होती बघा, पीक पाहणी ज्यांनी केली होती त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे येणार आहेत. तर त्यामध्ये बघा 1666 शेतकरी हे पात्र झालेले आहेत. यामध्ये जिओ टॅगिंग केलेले जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या खात्यावर जर रक्कम जमा होणार आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त बाकी शेतकरी आहेत ज्यामध्ये फळपीक विम्याचे सिंधुदुर्गचा भाग असेल, कोकण साईड असेल, त्याचबरोबर नाशिकचा काही भाग असेल, इथल्या शेतकऱ्यांची संख्या थोड्याफार जास्त प्रमाणात ह्यामध्ये दिसून आलेली आहे. तर यामध्ये आता शेतकरी संख्या पाहायला गेली तर 1666 शेतकऱ्यांना एवढा पीक विमा येणार आहे. ही रक्कम अंदाजे पाहायला गेली तर कमीच होणार आहे, कारण एवढ्या शेतकऱ्यांसाठी एवढीशी रक्कम ही पुरेशी नाही. त्याचबरोबर ह्या रकमेचं वाटप हे एका टप्प्यात होणार नसून 2 टप्प्यामध्ये होणार आहे. म्हणजे मागच्या 15 दिवसाखाली जर हे पाहायला गेलं तर डाटा पाहायला गेलं तर 15 दिवसा अगोदरच फेब्रुवारीच्या 13 ते 14 तारखेला ह्या पीक विम्याचं वाटप फळपीक विम्याचं होणार होतं. पण ते होणार नसून याची रक्कम 7 ते 8 मार्च दरम्यान ह्या फळपीक विम्याचं वाटप होणार आहे. यामध्ये शेतकरी पात्र संख्या झाली तुम्हाला सांगितलेलीच आहे. या व्यतिरिक्त बघा बाकी उर्वरित जे शेतकरी असतील ज्यांनी जिओ टॅगिंग झालेली नसेल, त्याचबरोबर ज्यांची पीक पाहणी ज्यांनी केली होती त्याच शेतकऱ्यांना पैसे येणार हे तुम्हाला आधी सांगितले. तर बघा हे होते ह्या भागातले शेतकरी. आता बाकी भागातल्या बाकी भागातला पाहायला गेलं तर पाहायला गेलं तर ह्याच्यामध्ये विदर्भ, मराठवाड्यामध्ये फळपीक विम्याचे शेतकरी तर नसल्यातच जमा आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बाकी ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे, यामध्ये पुणे असेल, सिंधुदुर्ग असेल, मुंबई साईडचा व ठाण्यातला थोडाफार भाग, त्याचबरोबर पालघर साईड या साईडच्या शेतकऱ्यांची संख्या ह्याच्यामध्ये जास्त आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त 1666 शेतकरी एक्झॅक्ट कुठल्या जिल्ह्याचे आहेत ह्याच्या संदर्भात यादी अद्याप आपल्याकडे आलेली नाही आहे. ती यादी आली की लागली तुम्हाला यादीमार्फत जी काही सविस्तर अपडेट देण्यात येईल. त्याचबरोबर यादीमधले कुठले मंडळ आहेत व कुठल्या मंडळांमध्ये किती तारखेला ही रक्कम तुमच्या खात्यावर जमा होणार आहे याच्यासोबत थोडासा मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की 8 ते 10 मार्चच्या आसपास तुमच्या म्हणजे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ही रक्कम तुमच्या खात्यावर जमा होणार आहे याच्या संदर्भात मी सांगितलेलं आहे. पण ज्या कुठल्या शेतकऱ्यांना एक्झॅक्ट किती तारखेला भेटतील हे देखील आपण चॅनलच्या मार्फत नक्कीच सांगू. त्याचबरोबर जी ऑफिशियल जर अपडेट आली म्हणजे यादी संदर्भात आपल्याकडे अपडेट तर येणार आहेच येत्या 2 दिवसामध्ये, तर ती देखील आपण यादी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगण्यात येईल. तर चॅनलशी जुळून राहा व इथपर्यंतची जी तुम्हाला सांगितलेली माहिती जर महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा व आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओला पोहोचवण्याचं कार्य करा. म्हणजे व्हिडिओ देखील चालून जाईल व तुम्हाला तुमची महत्त्वाची माहिती देखील भेटून जाईल. तर माहिती इथपर्यंतची महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.